नमस्ते बच्चों, आप सब ठीक है ना। तो आज हम अपने लेसन के आगे चलते हैं। हमारा लेसन का नाम क्या था? पिछले कक्षा में हमने धर्म की आर्ट नामक लेसन पढ़ा था ना। उसका लेखक कौन है? उसका लेखक है गणेश शंकर विद्यार्थी। मैंने कहा उसमें उसने साधारण जनता के जीवन के बारे में, जीवित के बारे में बता रहे हैं। हम उसने कहा पढ़े लिखे लोग अनपढ़ लोगों को कैसे अपने फ़ायदे के लिए दुरुपयोग करते हैं। वो धर्म के नाम पर उसे और उसके ईमानदारी को अपने फ़ायदे के लिए काम करवाते हैं। और ये भी हमने सीख लिया कि विदेश में तो धर्म के नाम पर नहीं ऐसे करते हैं, वो धन के नाम पर ऐसे करते हैं। विदेश में धन के बारे में ऐसे होते हैं, तो यहाँ धर्म के नाम पर विदेशों लोग धनवान गरीबों को मजाक उड़ाते हैं। वो ऊंचे ऊंचे मकानों में निवास करते हैं और चौपड़ी में रहने वालों को मजाक से देखते हैं। लेकिन ये चौपड़े में रहने वाले ही ये बड़ों को हर काम करते हैं, लेकिन उनसे काम करवाते उनको थोड़े से रुपया देकर बाकी सब ये शक्तिमान बड़े लोग लेते हैं, से चूज़ करते हैं, ऐसे करते हैं। लेकिन यहाँ हमारे देश में ऐसे नहीं होते। हमारे देश में क्या करते हैं? धर्म और ईमानदारी और ईश्वर के नाम पर लोगों का दुरुपयोग करते हैं। जो बुद्धिमान है वो नेक इंसान को इन आदर्शों को देते हैं। क्या देते हैं? हमें अपने धर्म के लिए जान देना है और जान लेना भी है। നമുക്ക് നമ്മുടെ മതത്തിന് വേണ്ടിയിട്ട് ജീവൻ കൊടുക്കുകയും ജീവൻ എടുക്കുകയും വേണം। लेकिन ये साधारण जनता उससे इसके बारे में नहीं पता है, उसको उसके बारे में नहीं पता है। तो वो क्या करते हैं? उसके नेताओं में इसे क्या करवाते हैं, वो करते जा रहे हैं। तो हम आगे चलते हैं। പേജ് നമ്പർ 64 എൻ്റെ കയ്യിലിരിക്കുന്ന പഴയ ടെസ്റ്റാണ്. അതിലെ പേജ് നമ്പർ 64 ആണ്. നിങ്ങളുടെ കയ്യിൽ പുതിയ ടെസ്റ്റാണ്, അപ്പോൾ അത് നോക്കിയിട്ടേ എടുക്കാവുള്ളൂ. വി വിൽ ഗോ ടു തേർഡ് പാരഗ്രാഫ്. അതിലെ തേർഡ് പാരഗ്രാഫാണ് നമ്മളിപ്പം എടുക്കാൻ പോകുന്നത്. धर्म की उपासना के मार्ग में कोई भी रुकावट ना हो, जिसके मन जिस प्रकार चाहे उस प्रकार धर्म की भावना को अपने मन में जगाओ. हाँ, मैंने ये भी कहा था ना पिछले कक्षा में, धर्म के भाव किसी को भी न होना चाहिए. उपासना, धर्म की उपासना. तुम्हें हिंदू मत अच्छा लगता तो हिंदू ही बनो. ईसाई मत अच्छा लगता है, धर्म अच्छा लगता है तो ईसाई बनो. तो किसी से भी ये मत कहना तुम इसे अपना मत बनाओ, अपना धर्म बनाओ. धर्म की उपासना के मार्ग में कोई भी रुकावट न हो, ഒരു റുക്കാവട്ടും ഉണ്ടാവാൻ പാടില്ല. ജിസ്കാ മൻ ജിസ് പ്രകാർ ചാഹേ, ആരുടെ മനസ്സ് ഏത് രീതിയിലാണോ ആഗ്രഹിക്കുന്നത്, ഉസി പ്രകാർ ധർമ്മ കി ഭാവനക്കോ അപ്നാ മൻമിലാൻ, തൻ്റെ എന്ത് ചെയ്യണം? തൻ്റെ മനസ്സിലേക്ക് അത് തന്നെ കൊണ്ടുവരണം. धर्म और ईमान मन का सौदा हो, ईश्वर और आत्मा के बीच में का संबंध हो, आत्मा को शुद्ध करने और ऊंचा उड़ाने का साधन हो. ധർമ്മം എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ മനസ്സിനെ ശുദ്ധമാക്കാനുള്ള സാധനം മാത്രമായി തീരുക. ഈശ്വരനിലേക്ക് എത്താനുള്ള ഒരു വഴി, അത് മാത്രമേ ആകാവുള്ളൂ. നിനക്ക് നിൻ്റെ മതം, എനിക്ക് എൻ്റെ മതം, അങ്ങനെ ആയിക്കോട്ടെ. നീ ആ മതത്തിലാണ് വിശ്വസിക്കുന്നതെങ്കിൽ നീ എന്ത് ചെയ്യുക? ആ മതത്തിലൂടെ തന്നെ നീ മുന്നോട്ട് പോവുക. ഒരിക്കലും നീ ഈ മതം മാത്രമേ സ്വീകരിക്കാവൂ എന്ന് പറഞ്ഞ് നമ്മൾ അവരുടെ പുറകെ ചെല്ലുവാനായിട്ട് പാടില്ല. പിന്നെയോ कोई भी इसके लिए कोई को ज़ोर पड़ता तो हमें क्या करना चाहिए? हमें ऐसा करना ये स्वाधीनता का विरुद्ध है. അങ്ങനെ ചെയ്യുകയാണെങ്കിൽ
അതിനെ നമ്മുടെ ഭരണ സംവിധാനത്തിന് എതിരാണ് എന്ന് പറയാനായിട്ട് നമുക്ക് കഴിയണം. ऐसा न होते तो हम क्या करते, हम झगड़ा मत करने वाले होते, आगे आगे चल जाते हैं. देश की स्वाधीनता के लिए जो उद्योग किया जा रहा था उसका वह दिन निस्संदेह अत्यंत बुरा था. जिस दिन स्वाधीनता के क्षेत्र में खिलाफत, मुल्ला, मौलवियों और धर्माचार्यों को स्थान दिया जाना आवश्यक समझ गया. एक प्रकार से उस दिन हमने स्वाधीनता के क्षेत्र में एक कदम पीछे हटकर रखा था. अपने उसी पाप का फल आज हमें भोगना पड़ रहा है. देश को स्वाधीनता के संग्राही ने मौलाना अब्दुल बारी और शंकराचार्य को देश के सामने दूसरे रूप में पेश किया, उन्हें अधिक शक्तिशाली बना दिया. और हमारे इस काम का फल यह हुआ है कि इस समय हमारे हाथों ही से बढ़ाई इनकी और उनके से लोगों की शक्तियाँ हमारी जड़ उखाड़ने और देश में मजहबी पागलपन, प्रपंच और उत्पाद का राज्य स्थापित कर रहे हैं. देश की स्वाधीनता के लिए जो उद्योग किया जा रहा था उसका वह दिन निस्संदेह अत्यंत बुरा था. जिस दिन स्वाधीनता के क्षेत्र में खिलाफत, मुल्ला, मौलवियों और धर्माचार्यों के स्थान दिया जाना आवश्यक समझ गया. हमारे स्वाधीनता अब बुरे अवस्था में है क्योंकि आजकल उसके बड़े बड़े पद में धर्म की बड़े बड़े व्यक्तियों को स्थापित किया है. जब उद्योगों के बड़े बड़े पद में ऐसे धर्म की पुरोहितों को की स्थापना किया तो हमारे राज्य भी कैसे हुआ, नीचे जाने लगा. ऐसे नहीं करना चाहिए. ഇവിടെ പറയുന്നതാണ് രാജ്യത്തിൻ്റെ നല്ല നല്ല പദങ്ങളിലേക്ക് പുരോഹിതന്മാരെ, പല മതങ്ങളിലെയും പുരോഹിതന്മാരെ കൊണ്ടുവച്ചു. അപ്പോൾ നമ്മുടെ സംവിധാനം എന്ത് പറ്റി, കീഴ്മേൽ മറിയുവാനായിട്ട് തുടങ്ങി. ഐസെ ന കർണ ചായി, അങ്ങനെ ഒരിക്കലും ചെയ്യുവാനായിട്ട് പാടില്ല. एक प्रकार से उस दिन हमने स्वाधीनता के क्षेत्र में एक कदम पीछे हट रखा था. ऐसे हम जब किया तो हमने क्या किया, हमारे बढ़ाई को और हमारे स्वाधीनता के क्षेत्र में एक कदम पीछे रख लिया. हाँ, आगे जाने के लिए हमने ऐसा किया लेकिन वो पीछे जाने का कारण बन गया. उसी पाप का फल आज हमें भोगना पड़ता है. ആ പാപത്തിൻ്റെ ഫലമാണ് നമ്മളിപ്പോഴും അനുഭവിക്കുന്നത്. देश को स्वाधीनता के संग्रामहीन ने मौलाना अब्दुल बारी और शंकराचार्य को देश के सामने दूसरे रूप में पेश किया, उन्हें अधिक शक्तिशाली बना दिया. और हमारे इस काम का फल ये हुआ कि इस समय हमारे हाथों में से बढ़ाई उनकी और इनके से लोगों की शक्तियाँ हमारी जड़ उखाड़ने और देश में मजहबी पागलपन, प्रपंच और उत्पादन का राज्य स्थापित कर रहे हैं. നമ്മൾ ശങ്കരാചാര്യനെയും അതുപോലെ അബ്ദുൽ മൗലവിയൊക്കെ എന്ത് ചെയ്തു, മുന്നോട്ട് വെക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ നമ്മൾ എന്ത് ചെയ്തു, കീഴിലേക്ക് പോകാൻ തുടങ്ങി. ഒരു പാഗൽപ്പൻ ഹമാരെ സാമനെ ആനെ ലഗ. അത് നമ്മുടെ രാജ്യത്തിന് കാരണമായി തീരുകയും ചെയ്തു. महात्मा गांधी धर्म को स्वतंत्र स्थान देते हैं. वे एक पंक्ति धर्म के बिना चलने के लिए तैयार नहीं, परंतु उनकी बात ले उड़ने पहले प्रत्येक आदमी का कर्तव्य यह है कि वह भली भांति समझ ले कि महात्मा जी के धर्म का स्वरूप क्या है. धर्म से महात्मा जी का मतलब धर्म ऊंचे और उदार तत्वों की का हुआ करता है. उनके मानने के किसी इतराज़ ही हो सकता है. महात्मा गांधी धर्म को स्वतंत्र स्थान देते हैं. यहाँ कहते हैं गांधी जी धर्म के बारे में कहते थे लेकिन वो धर्म को स्वतंत्र रूप में ही करता था. तो गांधी जी को धर्म के मार्ग में हम लाने से पहले ये सोचना चाहिए धर्म का स्वरूप क्या है, किसके बारे में गांधी जी ऐसा कहा था. उसके लिए धर्म, അദ്ദേഹത്തിന് ധർമ്മം എന്ന് പറയുന്നത് പ്രത്യേക ആത്മിക കർത്തവ്യ थे. ഓരോ മനുഷ്യൻ്റെയും കർത്തവ്യത്തിനെയാണ് അദ്ദേഹം ധർമ്മമെന്ന് പറഞ്ഞിരുന്നത്. അല്ലാതെ നമ്മളെപ്പോലെ ഓരോ മതങ്ങളെയല്ല അദ്ദേഹം ധർമ്മമാക്കി കണക്കാക്കിയിരുന്നത്. अंजाम देने, शंख बजाने, नाक दम नबाने और नमाज पढ़ने का नाम धर्म नहीं है. शुद्धाचरण और सदाचार ही धर्म की स्पष्ट चिन्ह है. 2 घंटे तक बैठकर पूजा कीजिए और 5 वक्त नमाज भी अदा कीजिए, परंतु ईश्वर को इस प्रकार रिश्वत दे चुकने
ये पश्चात यदि आप अपने को दिन भर बेईमानी करने और दूसरों को तकलीफ़ पहुंचाने के लिए आज़ाद समझते हैं तो इस धर्म को अब आगे आने वाला समय कदापि नहीं टिकने देगा। अब तो आपका पूजा पाठ न देखा जाएगा, आपकी फल मनसाहत की कसौटी केवल आपका आचरण होगी। सबके कल्याण को दृष्टि से आपको अपने आचरण को सुधारना पड़ेगा, और यदि आप अपने आचरण को नहीं सुधारेंगे तो नमाज और रोज़ पूजा और गायत्री आपको देश के अन्य लोगों की आज़ादी के रौदने और देश भर में आबादों का कीचड़ उजालने के लिए आज़ाद न छोड़ सके। यहाँ कहते हैं हर एक मत का हर एक आचरण होते हैं। नमाज़ पढ़ना, शंख बजाना, 5 वक्त नमाज़ करना, 2 घंटे तक बैठकर पूजा करना, बाइबल का पारायण करना, ऐसे कई लोगों को कई आचरण है, लेकिन ये सब करेक्ट टाइम पर करने से वे अच्छा धार्मिक नहीं बन सकते, അവൻ നല്ലൊരു ധാർമ്മികനായി മാറുന്നില്ല। उसमें कई अच्छी गुण के बारे में कहते हैं, उसका पालन करना चाहिए। അതിൽ കുറേ നല്ല കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, അതാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്, അതിനെയാണ് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യേണ്ടത്, ആകെ ബടാൻ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകേണ്ടത്। ഈ പൂജയൊക്കെ ചെയ്തിട്ട് അല്ലെങ്കിൽ നമാസൊക്കെ പഠിച്ചിട്ട് ബൈബിളൊക്കെ വായിച്ചിട്ട് നമ്മൾ ക്രൂരകൃത്യ കർണേത്തോ നമ്മൾ ക്രൂരമായിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ് ചെയ്യുന്നതെങ്കിൽ അത് നമ്മൾ ചെയ്യുന്നതിന് ഒരു മൂല്യവും ഇല്ല। तो हम की आचरण अच्छी होना चाहिए, अच्छी होते हैं तो हमको हमारे देश को आगे बढ़ा सकते हैं, अदरवाइज़ हम कभी हमारे देश को आगे नहीं बढ़ाते। ऐसे धार्मिक और दीनदार आदमियों से तो वे भला मजहब और नास्तिक आदमी का ही अधिक अच्छे और ऊंचे, जिनका आचरण अच्छा है, जो दूसरे के सुख दुख का ख्याल रखते हैं और जो मूर्खों को किसी स्वार्थ सिद्ध के लिए उकसाना बहुत बुरा समझते हैं। ईश्वर इन नास्तिकों और ना मजहब लोगों के अधिक प्यार करेगा, और वह अपने पवित्र नाम पर अपवित्र काम करने वालों से यही कहना पसंद करेगा, मुझे मानो या न मानो, तुम्हारे मानने से मेरा ईश्वरत्व कायम नहीं रहेगा। दया करके मनुष्य को मानो, पशु बनाना छोड़ो और आदमी बनो। हम कहते हैं ऐसे धार्मिक और दीनदार आदमियों से तो वे ला मजहब और नास्तिक आदमी का ही अधिक अच्छे और ऊंचे, जिनका आचरण अच्छा है। നമ്മൾ നല്ലൊരു ധാർമ്മികനെന്ന് പറയുന്നത് അച്ഛേ ആചരൺ കർണേ വാലോക്കെ कहते हैं, നല്ല രീതിയിൽ പെരുമാറുന്നവനെയാണ് നമ്മൾ എന്ത് പറയുന്നത്, നല്ല മനുഷ്യനെന്ന് പറയുന്നത്। ഇപ്പം ഗീതയെ ബൈബിള് ഖുർആൻ അതെല്ലാം വായിച്ചിട്ട് നമ്മൾ ചീത്തയാണ് ചെയ്യുന്നതെങ്കിൽ ഒരിക്കലും അവനെ നല്ലതെന്ന് പറയാൻ നമ്മൾ പറ്റത്തില്ല। ഓരോരുത്തർക്കും ഓരോ വിശ്വാസങ്ങൾക്കുണ്ട്, ഓരോരുത്തർക്കും ഓരോ ഈശ്വരന്മാരുമുണ്ട്। ഒരാൾക്ക് മറ്റൊരു ഈശ്വരനെ കുറ്റം പറയാനോ മറ്റൊരാളുടെ ഈശ്വരനെ നിന്ദിക്കാനോ ഉള്ള അവകാശമില്ല। എല്ലാത്തിലും പറയുന്ന ഒരേ കാര്യങ്ങൾ തന്നെ, പക്ഷേ അത് നല്ലത് നല്ല രീതിയിൽ പാലിക്കുകയാണെങ്കിൽ അതാണ് ഏറ്റവും നല്ലത്। അതുകൊണ്ട് തന്നെ ഞാൻ ഇത് പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു, മുझे മാനോ യ മാനോ, എന്നെ മാനിക്കുകയോ മാനിക്കാതിരിക്കുകയോ, ഞാൻ പറയുന്നത് കേൾക്കുകയോ കേൾക്കാതിരിക്കുകയോ നിങ്ങൾക്ക് ചെയ്യാം। എനിക്ക് പറയാനുള്ളത് ഇത്രമാണ്, തുമ്ഹാരെ മാന്യേസി മേരെ ഈശ്വരത്ത് കായം നഹി രഹേഗ, നിങ്ങൾ പറയുന്നതുകൊണ്ട് എൻ്റെ ഈശ്വരൻ അവിടെ നിൽക്കണമെന്നോ പോകണമെന്നോ ഒന്നും ഇല്ല। മുझे मेरा ईश्वर कायम रखने के लिए मुझे क्या करना, दया करना, मनुष्यत्व बनना। मैं क्या करना चाहिए, मेरे अंदर दया होना चाहिए, मनुष्यत्व होना चाहिए और पशु नहीं होना चाहिए। എൻ്റെ മനസ്സിൽ ഈശ്വരനും ദയയും അതുപോലെ തന്നെ മനുഷ്യത്വം ഉണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ എനിക്കിവിടെ നിലനിൽക്കുവാനായിട്ട് സാധിക്കൂ। ഇതൊന്നുമില്ലാതെ നിന്നാൽ ഞാൻ എന്തായി മാറും, പശു എന്ന് വെച്ചാൽ മൃഗത്തിനൊന്നും അറിയില്ല। പശു മത് ബനോ മനുഷ്യ ബൻ ജാവോ, നിങ്ങൾ എന്തായി മാറുക, മനുഷ്യനായി മാറുക, അല്ലാതെ നീ ആരായി മാറില്ല, ആനിമലായി മാറരുത്। ഇതാണ് മക്കളെ ഇതിൻ്റെ അകത്ത് പറഞ്ഞു തരുന്നത്। എന്താണ്, ഒരിക്കലും നമുക്ക് നല്ലതിന് വേണ്ടിയിട്ട് മറ്റുള്ളവരെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യാതിരിക്കുക, ദുരുപയോഗം ചെയ്യാതിരിക്കുക। നമുക്ക് കഴിവുണ്ട്, ഓക്കെ, ആ കഴിവ് നമ്മളുടെ കാര്യത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ സ്വയം ഉപയോഗിക്കുക, മറ്റൊരാളെ അതിന് വേണ്ടിയിട്ട് നമ്മൾ ചൂഷണം ചെയ്യാതെ ഇരിക്കുക। ഈശ്വരനുണ്ട്, എല്ലാവർക്കും ഈശ്വരനുണ്ട്, എല്ലാവരും ഈശ്വരനിൽ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്, എല്ലാവർക്കും മതങ്ങളുണ്ട്, അവരോരോരുത്തരും അവരുടെ മതങ്ങളിൽ വിശ്വസിച്ച് പൊക്കോട്ടെ। ഒരിക്കലും നമ്മൾ എന്ത് ചെയ്യാൻ പാടില്ല, ഒരാളെ നിർബന്ധിച്ച് ഇതിലേക്ക് വലിച്ചിടുവാനായിട്ട് പാടില്ല।
അപ്പം നമ്മളുടെ ഉള്ളിൽ എന്ത് വേണം? മനുഷ്യത്വം ഉണ്ടാവണം, ദയുണ്ടാകണം. എങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് നമ്മളെയും നമ്മുടെ ദേശത്തെയും മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനായിട്ട് സാധിക്കൂ. सो हमारा क्लास यहाँ समाप्त करती है. धन्यवाद.